तुमचे कुणी समर्थक किंवा प्रेक्षक असतील तर त्यांना व्यासपीठावर पाठवून द्या, जेणेकरून तुमच्या खेळाडूंची नावं आम्हाला व्यवस्थित सांगता येतील आमच्या गुणलेखकांना आणि लाईव्हवाल्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही आहे. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतो GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमचं सुरेश म्हात्रे, सुनील शेळके आणि समाधान म्हात्रे यांच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी. बघा, पडले संघाचे कोणी समर्थक असतील, प्रेक्षक असतील तर त्यांना विनंती असेल या नावं सांगण्यासाठी तुमच्या खेळाडूंची. तो अनुभवी पंच पहिल्या सामन्यापासून अतिशय चांगली कामगिरी आमचे सुभाष पाटील संदब आणि शशांक पाटील संदब हे दोन अतिशय चांगले पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. सलामीची जोडी आपण पाहतो मानपाडा संघाची, जय पिंपलादेवी मानपाडा संघाची सलामीची जोडी आपण पाहतो. रणजित टाणगे एक अनुभवी फलंदाज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्यांचे सहकारी संजय पवार. स्टाकेनला आपण पाहतो संजय पवार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो त्यांचे सहकारी संघातील सर्वात अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे आपण पाहतो नॉस्टाकेनला. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतात गोलंदाज आपण पाहतो पडले संघाचे सर्वात अनुभवी गोलंदाज, आपल्या मुख्य संघासाठी रेग्युलर संघासाठी भरपूर वर्ष ज्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे ते ज्ञानेश्वर म्हात्रे, आपल्या सर्वांचे लाडके नाना येत आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. सामन्याला इथे सुरुवात होते, पंच सूचना करतात 25 मिनिटाचा अवधी असेल तुम्हाला 5 षटकांसाठी. ज्ञानेश्वर म्हात्रे सज्ज होत आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लो फुलटा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. पहिल्या चेंडूवर फलंदाज संजय पवारच्या बॅटमधनं येतोय तो दमदार चौकार, 4 धावा. सुरुवात चांगली झाली आहे, कारण पहिला चेंडू थोडासा चुकीच्या पद्धतीने हाताळला होता गोलंदाजानं, संधी होती फलंदाजाकडे, ती फलंदाजानं संधी साधली आहे आणि अतिशय दिमागदार सुरुवात आपण पाहतोय संजय पवारच्या माध्यमातून. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिला फलंदाज चौकारानं आपला अकाउंट ओपन करतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी, ताबडतोब उत्तर दिले गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे. या गोलंदाजांना आपला अनुभव इथं पणाला लावतायत, कारण पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यानंतर कमबॅकची गरज होती पडले संघाला. अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे तर कमबॅक करून देत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी, कमबॅक नक्कीच चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या, तदनंतर आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू ज्ञानेश्वर म्हात्रे निर्धाव हाताळतात. चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खेळतायत, फटका फसला होता मात्र चेंडू नो बॅट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 5 वर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सातत्याने आपण पाहतो इथे इम्प्रेस करणारी गोलंदाजी, भेदक तिकड मारा आपण पाहतो गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे यांच्या माध्यमातून. बिनबाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहतो सातत्याने ज्ञानेश्वर मात्रे प्रभावी गोलंदाजी करतायत. त्याकडला आपण पाहतो सर्वात अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे येत आहेत. खोल टप्प्याचा चेंडू, सुरेख मारा, इम्प्रेस करणारी गोलंदाजी, प्रभावी मारा, तिखट भेदक मारा केला जातोय. एका बाजूला पाहतो आपण अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे. नक्कीच चांगली गोलंदाजी, युद्ध चांगल्या पद्धतीने इथं आपण पाहतोय. ते मानपाड विपक्ष पडले, पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, तदनंतर आपण पाहतो सातत्याने भेदक मारा केला जातोय. ऑन साईडला खेळताय, तिथं मात्र चेंडू नो बॅट लाईन मध्ये ट्रॅव्हल केला जातो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का, केला जातोय. तोपर्यंत फलंदाज इथं सुरक्षित पोहोचले रणजित ठाणगे. संवाद चांगल्या पद्धतीने साधला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झालाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर फक्त 7 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये गोलंदाज ज्ञानेश्वर मात्रे यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 3 आणि एकूण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त 7. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो. ज्ञानेश्वर मात्रे होते अनुभवी गोलंदाज. जय गणेश 11 40+ क्रिकेट संघ नवापाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. नवापाडा 40+ चषक 2022 पर्व 2 दिवसाची ही स्पर्धा. 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतोय ती आदर्श 11 पडले विपक्ष जय पिंपळा देवी मानपाडा. बिनबाद 7 अशी सुरुवात आपण पाहतोय. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकानंतर गोलंदाज आपण पाहतो रवींद्र पाटील येत आहेत. संघनायक ज्ञानेश्वर मात्रे यांनी रवींद्र पाटील यांना पाचारण केलंय. बघूया कशी गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू स्लॉक स्वीप संजय पवारच्या बॅट मधनं येतोय. या स्पर्धेतील पहिला षटकार 6 धावा. या स्पर्धेतील पहिला षटकार ठोकण्याचा बहुमान पटकावला तो फलंदाज आपण पाहतो मानपाडा संघाचे संजय पवारच्या बॅटमध्ये मोठा फटका आलाय आणि गोलंदाजाचं स्वागत इथे षटकार ठोकून केले जाते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 13 धावा. बिनबाद 13 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसरी धाव एकवटली जाते. इथं तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव एकवटली जाते. चौथ्या धावेचा प्रयत्न केला होता मात्र समोरून फलंदाज इथे मात्र चूक झाली आहे. तिसरी धाव कदाचित झाली असती मात्र सहकार्याचं समोरून लक्ष नव्हतं आणि इथे चुकीचं कॉलिंग केले गेलं आणि इथं मात्र फटका बसलाय तो मानपाड संघाला. पहिला सहकारी पहिला फलंदाज इथं धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज संजय पवार बॅक टू डगआउट. तिसऱ्या 3 धावा पूर्ण झाल्या होत्या. चौथ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. समोरचे फलंदाज रणजित ठाणगे यांचं जर लक्ष असतं तर कदाचित चौथी धाव झाली असती मात्र त्यांचं लक्ष नव्हतं आणि संजय पवार यांनी वेगाने पुढे सरकले होते मात्र तिचं चुकीचं कॉलिंग झालं आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 16 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली संजय पवारनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. तदनंतर आपण पाहतो सातत्याने धावा येतात मानपाडा संघासाठी. ही चांगली बाब असेल. नवीन फलंदाज आपण पाहतो देवेंद्र वजे येत आहेत. एक चांगले फलंदाज खेळपट्टीवर येत आहेत.
संजय पवार बाद झालेत, मात्र संजय पवार यांनी चांगली सुरुवात करून दिली होती मानपाडा संघाला. तदनंतर आपण पाहतोय इथं 16 धावा आपण पाहतो धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यात. रवींद्र पाटील लो फुलटॉस चेंडू ऑनसाईडला खेळतात. ज्ञानेश्वर मात्रे यांचं चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. थोडेसे पंबल होत आहेत मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 17 धावा. नक्कीच चांगली स्थिती आपण पाहतो मानपाडा संघाची. 1-17ची चांगली स्थिती, कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकच गडी बाद झालाय. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. स्ट्राईक एंडला आपण पाहतो देवेंद्र वझे एक चांगले फलंदाज. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच शशांक पाटील वाईटचा इशारा करतात. अवांतर धावसंख्या पुढे सरकते 18वर पोहोचते. नक्कीच कुठेतरी गोलंदाज दडपण जाणवत आहे. रवींद्र राईट आर्म राऊंड द विकेट. खोला टप्प्याचा चेंडू समोर खेळताय. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. चांगलीच चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 19वर. 1-19 अशी चांगली स्थिती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये इथे मानपाडा संघ फलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडला रणजित ठाणगे तर गोलंदाज सज्ज होत आहेत. रवींद्र राईट आर्म राऊंड द विकेट. खोला टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होत असेल तर नक्कीच गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. आणि ते क्षेत्ररक्षण आपण पाहतो पडले संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 20वर पोहोचते. 1-20 अशी चांगली स्थिती आपण पाहतोय ती मानपाडा संघाची. जय पिंपला देवी मानपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये इथे फलंदाजी करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतो 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय. आणि या षटकाचा जर विचार केला तर रवींद्र या गोलंदाजानं या षटकामध्ये धावा खर्च केले तर तब्बल 13 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी केली. मात्र या षटकामध्ये 13 धावा दिल्या त्या गोलंदाजाने. नक्कीच मानपाडा संघाच्या बाजूने षटक राहिले. 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. धावा आपण पाहतो धावफलकावर 1-20 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. अजूनही 3 षटकं शिल्लक असतील. फक्त एकच गडी बाद झालाय. जमीची बाजू असेल मानपाडा संघासाठी. कारण विचार जर केला फलंदाजीचा तर प्रवीण वाजेसारखा अजूनही फलंदाज डगआउटमध्ये बसलाय. नक्कीच तो फलंदाजीसाठी येईल. एक चांगला फलंदाज मानपाडा संघाच्या माध्यमातून प्रवीण वाजे सातत्याने चांगली फलंदाजी करत असतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ज्ञानेश्वर मात्र येत आहेत. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने फक्त 7 धावांचं षटक हाताळलं होतं तो संघ नाही की ते जबाबदारी स्वीकारतो. तिसऱ्या षटकामध्ये 1-20 अशी धावसंख्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी. संघनायकाने जबाबदारी उचलली. आपल्या सहकार्याने दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यात. कमबॅकची गरज आहे पडले संघाला. तो कमबॅक पहिल्या चेंडूवर आतापर्यंत नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फ्रंटफुटला पुढे सरकले. पटका फसलाय. मात्र चेंडू नो मॅच लाईन मध्ये पडतोय. दुसऱ्या धावेसाठी इथं अगोदर होकार भरला होता 2 फलंदाजांनी. मात्र तदनंतर पाहिला आपण चेंडू उचललाय. क्षेत्ररक्षकांना धोका संभवत होता. सहकार्यानं माघारी धाडलंय. कॉलिंग व्यवस्थित झाली फलंदाजांच्या माध्यमातून. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकर 21 धावा. देवेंद्र वझे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. बागेदरी फुलते बहरते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. फ्रंटफुटला पुढे सरकले. आता मात्र फटका बसलाय. चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 22वर पोहोचते. या षटकाचा जर विचार केला तर ज्ञानेश्वर मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी करतात. 2 चांगले फलंदाज समोर असताना या गोलंदाजांना आतापर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडूंमध्ये ज्ञानेश्वर मात्रे यांनी आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात.
ज्या संघनायकाने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या तो संघनायक आपल्या संघासाठी तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. रणजित ठाणगे सारख्या अनुभवी फलंदाजाला खेळपट्टीवर शांत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. गोलंदाजाच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव नक्कीच इथे प्रेशर केला जातो, रिलीज केला जातोय. कारण दडपण आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय आपला अनुभव या खेळपट्टीवर सिद्ध करताना दिसत आहेत गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे. पुन्हा एकदा तयार, फ्रंटफुटला पुढे सरकले, मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली गेलेली आहे. चला बॅट घेऊन जा. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. आपला अनुभव या खेळपट्टीवर नक्कीच पणाला लावतायत गोलंदाज ज्ञानेश्वर म्हात्रे. धावा आपण पाहतो धाव फलकावर 23 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 7, दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 13. तदनंतर आपण पाहतो स्वतः संघनायक इथं जबाबदारी स्वीकारतायत. कारण संघनायक म्हटलं की डोक्यावर काटेरी मुकुट असतो. सातत्याने चांगली कामगिरी करायची असते, संघाकडनं चांगली कामगिरी करून घ्यायची असते. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सातत्याने लक्ष ठेवायचं असतं संघावर. संघाला बांधून ठेवण्याचं काम करायचं असतं. ते काम ज्ञानेश्वर म्हात्रे अतिशय चांगल्या पद्धतीने करतात. मात्र दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो मानपाडा संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अतिशय चांगली गोलंदाजी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज होते ज्ञानेश्वर म्हात्रे. या गोलंदाजीसाठी नक्कीच टाळ्या व्हायला हव्यात. 2 षटकांमध्ये या गोलंदाजांना फक्त 10 धावा खर्च केल्यात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज होते ज्ञानेश्वर म्हात्रे, फक्त 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 3. मात्र दुसरं षटक मानपाडा संघाच्या बाजूने राहिलं. 13 धावा त्या षटकामध्ये आल्या. 3 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय. धावा आपण पाहतो धाव फलकावर 23 आणि फक्त एक गडी बाद झालाय. ही जमेची बाजू असेल मानपाडा संघासाठी. जय गणेश 11 नवपाडा 40+ क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. नवपाडा 40+ चषक 2022 हे पर्व अतिशय चांगलं आयोजन आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपण पाहतो ती पडले विपक्ष मानपाडा. सांघिक चौथ्याने वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येतात गोलंदाज आपण पाहतो सुभाष ठाकूर येतात. संघनायक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सुभाष ठाकूर यांना पाचारण केले. बघूया हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतो. स्ट्राईक हँडला आपण पाहतो अनुभवी फलंदाज रणजित ठाणगे. फ्रंटफुटला पुढे सरकले, अतिशय फटका सुरेख सजवला, क्षेत्ररक्षकाला बीट करून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि फलंदाज रणजित ठाणगेच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौकार. 4 धावा. सलामीला आलेत. पहिल्या 3 षटकांमध्ये हा फलंदाज संघर्ष करत होता. मात्र इथं चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र या फलंदाजानं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27 धावा. सुभाष राईट आर्म ओव्हर द विकेट. खोला टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. इथे मात्र फलंदाज देवेंद्र वजे यांना धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. कारण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. क्षेत्ररक्षक हरकत नाहीये.
2 बाद 27 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतो. संघाचा आधारस्तंभ तारणहार प्रवीण वजे येत आहेत. इथून मात्र प्रवीण वजे या फलंदाजाकडनं नक्कीच मानपाडा संघ अपेक्षा करेल, कारण सातत्यानं ज्या वेळेस मानपाडा संघ अडचणीत असतो त्या वेळेस प्रवीण वजेनं नक्कीच चांगली फलंदाजी केली. तो एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर इथं आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज रणजित ठाणगे. सुभाष राईट ऑन ओव्हर द विकेट. ऑनसाईडला खेळतात. चांगल्या पद्धतीने चेंडू ऑनसाईडला ड्राईव्ह केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 29 धावा आपण पाहतो धाव फलकावर. रणजित ठाणगे चांगली फलंदाजी करतात. आपला अनुभव या खेळपट्टीवर सिद्ध करण्याचा प्रयत्न दिसतो. 3 षटकं आपण पाहिली. पहिल्या 3 षटकांमध्ये हा फलंदाज संघर्ष करत होता, मात्र 4थ्या षटकामध्ये हा फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. इथे मोठा फटका आलाय. षटकार चौकार की झेल होतो ते पाहायचं आहे. फलंदाज रणजित ठाणगे इज ऑन फायर. 6 धावा. षटकार. पस्तीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. अशोक पाटील, मी मगाशीच उल्लेख केला, हा फलंदाज 3 षटकांपर्यंत संघर्ष करत होता. फलंदाजी व्यवस्थित होत नव्हती. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नव्हता. मात्र 4थ्या षटकामध्ये या फलंदाजानं नक्कीच नव्यानं आत्मविश्वासानं सुरुवात केली आहे. 35 धावा आपण पाहतो धाव फलकावर. सुभाष पुन्हा एकदा तयार. आता मात्र फटका बसलाय. झेल होईल का पाहायचंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. स्वतः गोलंदाज. झेल सुटतोय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण 2 धावांमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते ती 37 वर. धावा आपण पाहतो धाव फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत जर विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती 37 धावा मानपाडा संघाच्या माध्यमातून 4थं षटक मार्गस्थ असताना. कार्पेटच्या माध्यमातून ऑनसाईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहे दूरनं वेगाने येतात. तोपर्यंत दुसरा धावेसाठी प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या 39 वर पोहोचते. 4 षटकांचा खेळ इथं संपन्न झालाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 2 बाद 39 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. आतापर्यंत सर्वोच्च सांघिक धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय ती मानपाडा संघाच्या माध्यमातून या खेळपट्टीवर या धाव फलकावर आपण धावा पाहतो ते 39 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज राजेश पाटील येत आहेत. संत गतीने चेंडू हाताळलाय. प्रवीण राजेश स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. थोडेसे पंबल होत आहेत क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा येत आहेत धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 41 वर. संघाचा आधारस्तंभ तारणहार विस्फोटक फलंदाज आक्रमक फलंदाज प्रवीण वजे यांना आपण पाहतो खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला. 41 धावा आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच सुभाष पाटील यांनी वाईडचा इशारा केलाय. नक्कीच गोलंदाजावर थोडंसं दडपण जाणवतंय, कारण हाणामारीचं षटक हाताळतो, स्लॉगवरचं षटक हाताळतात गोलंदाज राजेश. धावसंख्या 42 वर पोहोचते. लो फुलटा चेंडू. चेंडू 1 बाउन्सी मारेच्या बाहेर फरार.
प्रवीण वाजेच्या बॅटमधनं येतो तो दमदार चौकार. याच फलंदाजीसाठी ओळखला जात असतो फलंदाज आपण पाहतो प्रवीण वजेला. अशोक पाटील मी मगाशीच उल्लेख केला होता, संघ ज्या ज्या वेळेस अडचणीत असतो ना, मग फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये असो की धावांचा पाठलाग दुसऱ्या सत्रामध्ये असो, बऱ्याच वेळा संघ फलंदाजाने आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम केलंय. तो एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. एकूण संख्या आपण पाहतो धाव फलकावर 46 धावा. शेवटच्या षटकामध्ये प्रवीण वजे चांगली फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जातं. गोलंदाज राजेश यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. धावसंख्या स्थगित 46 धावा. राजेश रायटम राऊंड द विकेट. इथे मात्र कोलटप्प्याचा मारा केला जातोय. अतिशय चांगलं कमबॅक आपण पाहतो गोलंदाज राजेशच्या माध्यमातून, कारण समोरचा फलंदाज अतिशय आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज, त्या फलंदाजाला गोलंदाजी करताना मात्र इथं कमबॅक चांगल्या पद्धतीने केले जाते ते गोलंदाज राजेशच्या माध्यमातून. तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 47 वर. रणजित ठाणगे 22 धावसंख्येवर खेळतायत, सलामीला आलेत. चांगली धावसंख्या त्यांनी एकवटली आपल्या संघासाठी. इथं मग कार्पेटच्या माध्यमातून ऑनसाइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 48 वर पोहोचते. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 48 धावा आपण पाहतो धाव फलक. आतापर्यंत 5वं षटक मार्गस्थ असताना स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहतोय ती 48 मानपाडा संघाच्या माध्यमातून. मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. राजेश रायटम राऊंड द विकेट. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झालेत. रिव्ह्यू नसेल प्रवीण वजे. आम्ही पहिल्या सामन्यापासून सूचना करतोय, मैदानातील पंच जो डिसिजन घेतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. चला देसाई संघ आणि भाल संघ टॉस साठी या. पहिल्या फेरीतील चौथी लढत असेल, चौथा सामना असेल तो देसाई विपक्ष भाल. दोन्ही संघांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने टॉस साठी यायचंय. पहिल्या सत्राचा खेळ इथं संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटकांमध्ये मानपाडा संघाने धाबा कुठल्या ते 48, एक चांगली धावसंख्या उभारली आहे आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय. ते आदर्श 11 पडले संघासमोर.
कॅप्टन उपस्थित आहेत, त्याचबरोबर वागेश्वर देसाई टीमचे कॅप्टन किसन. तर चला खेळाचं पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्रामध्ये 49 धावांचं लक्ष्य, 48 खेळात. ज्ञानेश्वर पाटील स्ट्राईकला. पहिलाच बॉल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. गोलंदाज संतोष म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला ज्ञानेश्वर. यावेळेस कट करतात चेंडू, तोपर्यंत एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आजच्या दिवसात हायस्कोर पाहा मिळाला तो 48 धावांचा. 49 चेस करायचे आहेत. आदर्श क्रिकेट संघ पडलेगावला. सुभाष ठाकूर स्ट्राईक वरती पाहा मिळतो आपल्याला. यावेळेस पॉइंटच्या वरून खेळला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल आता सीमा रेषा पलीकडे. चौकाराला एक पायपत्र पुढे घेत असताना चेंडूला ड्राईव्ह पॉइंटच्या वरून, आणि या 4 धावा. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. रुपेश चे कमिटी मेंबर्स. थर्ड अंपायर, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. गोलंदाजावरती संशय नोंदवलाय, आक्षेप घेतलाय. फुल टॉस या ठिकाणी पाहा मिळतो. एज लागून चेंडू मात्र पाठीमागे निघून जातोय. एक धाव मिळाली आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र मिडॉन मधून पुढे जातोय रणजित चेंडूवरती. तोपर्यंत एकच धाव. गुड ड्रॉ. चला टॉस साठी भाल संघ गणेश म्हात्रे
गणेश म्हात्रे या टॉस केला जाईल. यावेळेस चांगला बॉल अगदी इम्प्रेस केलाय. चौकार आल्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी संतोष म्हात्रे जी पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकात बिनबाद 7 धावा. तर आमचे शिवाजीदादा जोशी यांचे शुभ असे आपण करतोय टॉस नाणेफेकी दोन टीम मध्ये. तर सन्मान्य सुजितजी महाजन आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत नवापाडा 40+ स्पर्धेमध्ये. टॉस जिंकलाय देसाई. यस वागेश्वर देसाई संघाने टॉस जिंकलाय. नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने पाहा मिळाला. गोलंदाज प्रवीण वजे मैदानावरती आल्यात. दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त 7 धावा आल्या. चौकार येऊन आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल टीमला. चेंडूची लाईन पाहिली तर चांगली होती. पडल्यानंतर ऑफस्टिक वरून पुढे जातोय. पुन्हा एकदा चेंडू डॉट. लागोपाठ 2 चेंडू डॉट फेकले जातात. सात धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. लागोपाठ 3 चेंडू डॉट फेकले गेल्यात. तिन्ही चेंडू जर पाहिले तर वेगवेगळं व्हॅरिएशन होतं या चेंडूवरती. वेगवेगळा बदल पाहायला मिळाला. यावेळेस फटका पासलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय आणि तेथे जजमेंट चुकलाय. झेल मात्र ड्रॉप होत असताना या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आहे. आठ धावा स्कोरबोर्ड वरती. दुसऱ्या सत्रामध्ये आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव बॅटिंग करत असताना पाहा मिळतो आपल्याला. शॉर्ट अँपुल करण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन चांगली पाहा मिळतोय. चेंडू गेलाय तो डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत एकच धाव खर्च केली या ओव्हरमध्ये प्रवीण भय. फटका तर चांगला अलॉंग द कार्पेट. चेंडू मात्र लॉंग ऑनला रंजित आहे. तिथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. यस 2 धावा मिळाल्यात आणि इथून षटकाची सांगता होतं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगला कमबॅक राहिलाय टीमचा आणि एकूण पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये बनवल्यात त्या फक्त 10 धावा.
गोलंदाज रणजित टाणगेला पाहतोय तिसरे षटक. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यात. धावसंख्या फक्त 10 धावा स्कोरबोर्डवरती. ज्ञानेश्वर यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून जातोय चेंडू. पंच वाईडची खूण करत असताना एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळाली या टीमला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र 2 धावा. एक धाव शॉट. तो अगोदरच धावा कमी आणि त्याच्यात आणखीन एक धाव कमी आहे, कारण बॅट व्यवस्थितरित्या टेकवता आली नाही आहे. तर उद्योगपती अजय सावंत यांचं आगमन झालंय या मंचावरती. स्वागत. आणि या ठिकाणी पाहतोय अतिशय चांगला झेल टिपलाय प्रवीण वज्जे. अतिशय चांगला स्पेक्टाक्युलर कॅच. अप्रतिम झेल. तर अजय जाधव यांचं सुद्धा आगमन झालं व्यासपीठावरती. सहर्ष स्वागत. अजय सावंत साहेब आहेत. यावेळेस शाडंपूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. झेल हवेत. मंगेश होते देते चांगला झेल स्वीकारलाय. स्ट्राईक वरती ज्ञानेश्वर यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक वरती प्रल्हाद. 2 खेळाडू बाद झाल्यात अद्यापर्यंत. बॅक टू बॅक 2 धक्के मिळाल्यात. हॅट्रिक बॉल. यावेळेस लेट कट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस टाइम शॉट कव्हरच्या दिशेला. अतिशय चांगला झेल टिपला जातोय देवेंद्रच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद झाल्यात. आणखीन एक धक्का लागला. या ओव्हरमध्ये 3 धक्के लागल्यात टीमला. बलिराम मात्रे याने झेल टिपला कव्हरच्या दिशेला. सुरेख झेल टिपला जातोय. फलंदाज बाद झाल्यात. आणखीन एक नवीन बॅट्समन पिंटू. लेटकट खेळात मात्र येते एकेरी स्वरूपाची धाव मिळते. षटक समाप्त होते. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जात असताना आपल्याला पहा मिळतोय. आणि 3 ओव्हरमध्ये पडलेगाव संघाने बनवल्यात त्या फक्त 13 धावा.
तीन षटकांचा खेळ समाप्त होत असताना मात्र धावा पार कमी पाहा मिळतात, फक्त 13 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत. आता मात्र 12 चेंडू 36चं समीकरण 36. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रवीण बजे आल्यात, ज्याने अतिशय चांगलं दुसरं षटक आलं होतं. वेगाने चेंडू फेकला जातोय, डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल खाली, सुरेखरित्या टिपला जातोय झेल. आणखीन एक विकेट मिळाली. रवींद्र चा क्रमांकाचा खेळाडू लेट कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर थोडासा टप्पा राहिलाय. पुन्हा एकदा चांगला बाउन्स द्या जातोय, अतिशय चांगली गोलंदाजी. अद्यापर्यंत 4 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये. पुन्हा एकदा झेल होईल का, पाठीमागे चेंडू जातोय आणि ते एक धाव डिक्लेअर. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एक धाव कंप्लीट केले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि ते चौकार. 4 धावा, चेंडू वळण घेतलं, क्षेत्ररक्षक बरोबर आले होते चेंडूवरती, मात्र या 4 धावा पहा मिळाला. अतिशय इकॉनॉमिकल षटक फेकलंय पुन्हा एकदा प्रवीण बजेंचा. राहिल्या पहिल्या दुसऱ्या षटकात त्याने 3 धावा खर्च केल्या, या षटकामध्ये फक्त 6 धावा. 5-5. यावेळेस कॉटन बॉल करण्याची संधी आणि ते फलंदाज संतोष वजे आल्यात गोलंदाजी मार्कवरती.
राजाराम पाटील आलेत न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होत असताना आता मात्र खूप चांगला प्रयत्न केला गेलाय. लेटकट आणि येथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण केली जाईल. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एका चौकाराचा अपवाद, 2 चौकार आले फक्त या इनिंगमध्ये. चांगला बॉल, अगदी कोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी मनपाडा टीमच्या वतीने होत असताना पाहायला मिळतं आपल्याला. या मैदानावरती जी बॅटिंग करायची होती दुसऱ्या सत्रामध्ये पाहिजे तशी बॅटिंग झाली नाही आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू आले, त्यामुळेच आता सामना गमावण्याची नामुष्की ओढवली गेली आहे. एकच धाव मिळाले. शेवटचा अंतिम चेंडू पाहा मिळेल या सत्रामध्ये. सर नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहा. देसाई आणि भाळ. आणखीन एक विकेट मिळवली जाते आणि ते खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ पूर्णपणे होत असताना आणि विजय ठरलाय तो मात्र मानपाडा संघ. चला देसाई संघ आपण टॉस जिंकला. आपला डिसिजन काय असेल ते